नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका एलिमेंट बद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे, जे की एलिमेंटचं काम खूप छोटं आहे, दिसायला खूप छोटं आहे, बट त्याचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन्समध्ये. IS कोड 456 नुसार तुम्हाला तुमच्या कॉन्क्रीटला कव्हर प्रोव्हाइड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की जे तुमचे रेन्फोर्समेंट बार असतात, जे कॉन्क्रीटमध्ये फिक्स झालेले बार्स असतात, जसे की हे बार्स असतात, ते कॉन्क्रीटमध्ये फिक्स होणारे आहेत. तर यांना आपल्याला सर्टन अमाऊंटला कॉन्क्रीटमध्ये कव्हर देऊन यांना एम्बेडेड करायचं असते, म्हणजे यांना फिक्स करायचं असतं. तर आपल्याला ते कव्हर किती सोडायला पाहिजे, जसं की आपले कॉलम झाले, फुटिंग झाले, बीम झाले, स्लॅब झाले, तर त्यांना आपल्याला किती कव्हर द्यायचं असतं ते आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो, फुटिंगला किती कव्हर द्यायचं असतं. फुटिंगला आपण 50 mm कव्हर देत असतो. फुटिंगला आपल्याला 50 mm कव्हर हे द्यायचं असतं. आता आपण जाणून घेऊया कॉलमला किती कव्हर द्यायचं असतं. सरांनी सांगितलेल्या माहितीनुसार आपल्याला कॉलमसाठी 14 mm द्यावं लागतं. बरोबर. आता आपण जाणून घेऊया की आपल्याला बीमला किती कव्हर द्यायचं असतं. 25 mm. बीमला 25 mm हे कव्हर द्यायचं असतं. सगळ्यात शेवटचा आपला आरसीसी मेंबर आहे, जो की असतो स्लॅब, त्याला किती आपल्याला कव्हर द्यायचं असतं. 20 mm. बरोबर. आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत त्यांनी एकदम आपल्याला अचूक उत्तर दिलेलं आहे. तर या वे मध्ये जर तुम्ही तुमच्या रेन्फोर्समेंटला आरसीसी मेंबर्सला कव्हर दिलं, तर तुमचं घर हे नक्कीच मजबूत राहणार असतं. तर अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करू शकता. धन्यवाद.